नमस्कार श्रोत्यांनो, तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण कथेच्या पुढील भागाकडे वळणार आहोत. मात्र एक विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आता आपण लगेच कथेकडे वळूया. वाट हळवी वेचताना भाग 16. लेखन व अभिवाचन सेजल पुंजे. दोघे बापलेक मिठी मारून होते, पण लगेच दर्शन मिठीतून बाहेर आला आणि आर्यनला उत्साहात म्हणाला, मग चल ना बाबा, आपण लवकर जाऊ आणि लगेच माझं रजिस्ट्रेशन करून घेऊ. हो रे, आपण जाणार आहोतच, पण किती ती घाई, आर्यन हसत म्हणाला. तुला काय सांगू बाबा, मी ना जाम खुश आहे. फायनली माझं स्वप्न पूर्ण होणार आहे असं वाटतंय, दर्शन आनंदात म्हणाला. स्वप्न? सिरियसली? डान्स क्लासमध्ये ॲडमिशन घेणं फक्त एवढंच मर्यादित आहे का तुझं स्वप्न दर्शन? आर्यन आश्चर्य व्यक्त करत बोलला. तसं नाही रे बाबा, दिल्ली अजून दूर आहे याची कल्पना मलाही आहे, पण माझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी निदान एक पायरी मी चढली आहे याचं मला जास्त समाधान वाटतंय, दर्शन मंद हसत म्हणाला. बरं, कळलं, पण तरीही तुझा फोकस तुझ्या ध्येयावर कायम ठेव. ज्याप्रमाणे अर्जुनाने पोपटाच्या डोळ्यावर निशाणा साधला होता ना, अगदी त्याचप्रमाणे, आर्यन महाभारतातील संदर्भ देत म्हणाला. ऑफकोर्स बाबा, पण हो, मी माझा फोकस अर्जुनासारखा नाही एकलव्यासारखा तीक्ष्ण ठेवण्याचा प्रयत्न करतोय, दर्शन सूचक बोलला. अर्जुनासारखा का नाही रे? आर्यनने मुद्दाम विचारले. कारण मला कौतुक वाटतं एकलव्याचं, दर्शन औत्सुक्याने बोलला. ते का बरं? आर्यनने परत दर्शनला प्रश्न विचारला. कारण एकलव्याने विदाऊट प्रॉपर गायडन्स स्वतःचं कौशल्य सिद्ध केलं होतं, जे खरंच दुर्मिळ आहे, दर्शन अभिमानाने बोलला. तेही बरोबरच आहे म्हणा, पण तुला हे एवढं सगळं कसं कळलं रे? आपण तर कधी या विषयावर बोललो नाही ना. आर्यनने गालातल्या गालात हसून औत्सुक्याने परत एकदा दर्शनला प्रश्न विचारला. सावित्री आजी सांगत असते मला कायम, दर्शन सावित्री मावशीकडे बोट दाखवत उत्तरला. अरे वा वा, छान. म्हणजे सावित्री मावशी पार ज्ञानपंडित बनवणाऱ्या वाटतं तुला. पार वैदिक आध्यात्मिक ज्ञानाचे धडे गिरवते. असो, चांगलं आहे, असायलाच हवं पौराणिक ज्ञानही जरा, आर्यन मंद हसून म्हणाला. दर्शन आणि सावित्री मावशीने गालातल्या गालात हसून हुंकार भरला. बरं मग दर्शू, तुझा आदर्श जर एकलव्य आहे तर तूही त्याच्यासारखाच घरी राहूनच का नाही डान्स शिकत? तुझंही इतिहासात नाव कोरल्या जाईल ना, आर्यन ओठातलं हसू दाबत म्हणाला. सावित्री मावशी औत्सुक्याने बापलेकाचा संवाद ऐकत होत्या. तेवढ्यात दर्शन बोलला. बाबा, मस्करी नको करूस, त्याच्यासारखा तोच एकलव्य आणि मी, आमची काही तुलनाच नाही. ही इज प्रो, द लिजेंड. सो नो मोर डिस्कशन आणि चल आता, किती आणखी उशीर करणार आहेस? चलावर. जो हुकुम मेरे आका, आर्यनही नाटकी मुजरा करत दर्शनला उद्देशून म्हणाला. त्यानंतर आर्यन मावशीकडे पाहून म्हणाला. मावशी, येतो आम्ही. जमलं तर आम्ही आज बाहेरच डिनर करणार, म्हणून तुम्हीही काही करून ठेवू नका. उगाच ते फ्रीजमध्ये पडल्या शिळं होईल आणि वेस्ट होऊन जाईल, म्हणून तुम्ही तुमची कामं आटोपली की जाऊ शकता. माझ्याकडे स्पेअर की आहेच, तर काही इश्यू नाही. ओके, बाय. बरं, चालेल, हरकत नाही, पण दोघं सावकाश जा. काळजी घ्या लेकरांनो, सावित्री मावशी मंद हसत म्हणाल्या. हो, आर्यन आणि दर्शन एकत्रच दुजोरा देत बोलले. त्यानंतर सावित्री मावशीचा निरोप घेऊन आर्यन आणि दर्शन दोघेही कार घेऊन बाहेर पडले. साधारण 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर जाताच दर्शनने एका अपार्टमेंट पुढे कार थांबवायला सांगितली. कार थांबवताच आर्यनने सभोवती नजर फिरवली आणि त्याला डान्स क्लासचा एक फलक दिसला. त्यानंतर आर्यनने त्या अपार्टमेंटच्या पार्किंग लॉटमध्ये कार पार्क केली व नंतर ते दोघे कारमधून बाहेर उतरले. तिथल्या वॉचमनला डान्स क्लास कोणत्या फ्लोअरवर असल्याची माहिती विचारून ते दोघेही त्या अपार्टमेंटमध्ये शिरले. त्यांनी वॉचमनने सांगितलेला पत्ता गाठला व ते एका छोटेखानी डान्स क्लासेसच्या आत गेले. तिथे छोट्याशा रिसेप्शन काउंटरवर रिसेप्शनिस्टसह चर्चा करून आर्यनने रजिस्ट्रेशन संदर्भातील सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करून ॲडमिशन फी त्वरित जमा केली. थोडक्यात दर्शनचे ॲडमिशन बिनदिक्कत विनाविलंब लगेच झाले. डान्स क्लासमध्ये ॲडमिशन झाल्याचा आनंद दर्शनच्या चेहऱ्यावरून अक्षरशः ओसंडून वाहत होता. शिवाय रिसेप्शनिस्टने त्याला त्याच दिवशीपासून डान्स क्लास जॉईन करण्याचा सल्ला दिला होता, त्यामुळे तर त्याच्या आनंदात आणखीच भर पडली. तथापि दर्शनला डान्स क्लासेसमध्ये सोडून आर्यन फॉरेन डेलिगेट्सबरोबर त्याची फिक्स असलेली मीटिंग अटेंड करायला निघून गेला. मीटिंगला पोहोचताच नॉर्मल इंट्रोडक्शन दिल्यानंतर आर्यनने फॉरेन डेलिगेट्स पुढे व्यावसायिक प्रपोजल्स मांडले. त्यावर बरीच चर्चा झाली.
इतर प्रतिस्पर्धी, सध्याची व्यावसायिक स्थिती, भविष्यकालीन वर्तणूक यावर बरीच चर्चा रंगली. त्यावर आर्यनने अगदी मुद्देसूद फॉरेन डेलिगेट्सच्या सर्व शंका कुशंकांचे पूरक आणि समाधानकारक उत्तर दिले. साहजिकच आर्यनच्या कौशल्यामुळे त्या फॉरेन डेलिगेट्सना आर्यनने मांडलेले प्रपोजल निश्चितच आवडले आणि ती मीटिंग अंततः सत्कारने लागली. मीटिंग यशस्वी झाल्याने आर्यन फार खुश होता. त्या फॉरेन डेलिगेट्सची हातमिळवणी होणे म्हणजे आगामी काळात त्यांची कंपनी नक्कीच नफा अनुभवणार होती हे आर्यन जाणून होता. म्हणून त्याने त्याची जबाबदारी सुखरूप पार पाडल्याचे त्या क्षणी समाधान वाटत होते. क्रमशः पुढील भागाची उत्सुकता असल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे ट्यून. धन्यवाद.